आरएसएस प्रतिबंधित संस्था आहे का? कुणी आरएसएसच्या कार्यक्रमाला गेल्यावर अकांड तांडव कशाला? आरएसएसच्या सुनेत्रा पवारांच्या हजेरीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. तर मी स्वतः संघाचा स्वयंसेवक, मला अभिमान आहे, फडणवीसांची प्रतिक्रिया. आरएसएस काय बँड ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे समजा कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेलं तर त्याच्याकरता एवढा अकांड तांडव करण्याची आवश्यकता काय आहे? मुंबई पालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता. मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जवळपास 2017 सारखीच असणार. कोस्टल रोड मेट्रो सारख्या विकास कामांमुळे मुंबईतील प्रभाग रचनेत किरकोळ बदल. बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये प्रसाद लाड यांनी पैसे वाटले हे जग जाहीर. मनसे नेते गजानन काळे यांचा प्रसाद लाड यांच्यावर आरोप. प्रसाद लाड यांनी पैसे वाटले हे जग जाहीर आहे आणि संदीप देशपांडेंनी हे इन्व्हॉल्व मला वाटतंय दाखवलेलं आहे. संदीप देशपांडेंनी याचे पुरावे दिले. मुंबईतल्या खड्ड्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट पालिका आयुक्तांना फोन. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, बीपीटी यांच्या रस्त्यांवरील खड्डे देखील पालिका स्वखर्चातून बुजवणार. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजवण्याला प्राधान्य. फ्लायओव्हरचे खड्डे भरायला थेट मुख्यमंत्र्यांना महापालिका आयुक्तांना फोन करावा लागतो. याचा अर्थ खालची सिस्टीम किती कुचकामी आहे हे दिसतं. ठाकरेंच्या सेनेचे आमदार वरुण सरदेसाईंकडून ट्विट करत टीका. खासदार अरविंद सावंत यांचा दादर ते बोरिवली एसी लोकल ट्रेननं प्रवासादरम्यान खासदार सावंतांनी नागरिकांशी संवाद साधत नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले. वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेला मदतीसाठी मुंबई जिल्हा बँक पुढाकार घेणार. वर्ध्यातील बैलपोळा उत्सवामध्ये प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. भारतीय रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त आतापर्यंत 380 विशेष गाड्यांची घोषणा. पनवेल ते चिपळूण दरम्यान 6 अनारक्षित गाड्यांचा समावेश. राज्य महोत्सवाअंतर्गत भजनी मंडळांना भांडवली अनुदान मिळणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती. गणेशोत्सवासाठी मुंबईतील पहिली मोफत बस बोरिवलीहून कोकणाकडे रवाना. आमदार संजय उपाध्याय यांच्या माध्यमातून गणपती उत्सवासाठी 55 विनामूल्य बोरिवली ते कोकण बस सेवा उपलब्ध. मुंबईतील मराठा समन्वयकांकडून मराठा आंदोलनाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी समन्वयकांकडून रणनीती तयार. कोल्हापूर ते पुणे रस्ता खराब असल्यानं स्वाभिमानीकडून टोल वसुली बंद करण्याची मागणी. टोल वसुली तातडीनं बंद न केल्यास स्वाभिमानी स्टाईलनं टोल नाके बंद करणार. पदाधिकाऱ्यांचा इशारा. IRS समीन वानखेडेंकडून वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन. सकल हिंदू समाजाचा सोशल मीडियावरती समीर वानखेडेंच्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून SIT स्थापन करण्याचे आदेश. औरंगाबाद उच्च न्यायालयानं दिला होता. SIT स्थापन करण्याचा आदेश. सुधीर गिरमेट हे SITचे अध्यक्ष असणार. एसटी कर्मचाऱ्यांना गणपतीआधी पुढील महिन्याचा पगार मिळावा. वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाईल सादर करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश. सोमवारी आणि मंगळवारपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होणार. सूत्रांची माहिती. राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रदेश वाऱ्यांना आता चाप बसणार. खासगी संस्थेतर्फे परदेश वारीला गेल्यास उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागणार. परदेश दौऱ्याचा सरकार काय उपयोग याचा तपशील सांगावा लागणार. मनसेच्या मागणीनंतर RTO ॲक्शन मोडवर. स्पीड गव्हर्नर योग्य बसवलेत का? तपासणी सुरू.